शेपू शेंगोळ्याची भाजी करण्यासाठी सुरुवातीला शेपूची भाजी निवडून धुवून घ्यायची आणि नंतर चिरून घ्यायची। एका कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घातली। लसूण कोथिंबीर छान परतून घेतली। नंतर त्यामध्ये चिरून निथळून घेतलेली भाजी घातली आणि आता आपल्याला ही भाजी छान मऊ होईपर्यंत हलवून घ्यायची आहे आणि नंतरच यामध्ये मीठ घालायचं आहे। भाजी थोडीशी मऊ झाली की मिठाचा अंदाज कळतो, नंतरच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। मिठाचं पाणी सुटलं की यामध्ये शेंगोळ्या घालायच्या आहेत। नॉर्मल आपण चपातीसाठी जशी कणिक मळून घेतो अगदी त्याच कणकेच्या या शेंगोळ्या तयार करायच्या आहेत आणि यामध्ये भरपूर घालायच्या आहेत। नंतर याच्यावरून झाकण ठेवायचं, 1-5 मिनिटे वाफ काढून घ्यायची आणि या शेंगोळ्या आणि भाजी मिक्स करून व्यवस्थित हलवून घ्यायची। भाजी हलवून झाली की थोडंसं जाडसर शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालायचं आहे आणि परत ही भाजी मिक्स करून घ्यायची। तुम्हाला हवं असेल तर यामध्ये भाजी शिजवताना थोडीशी मटकीची डाळ घालून घेतली तरी चालेल। एकदम मस्त भाजी तयार होते। तर या पद्धतीने नक्की करून बघा। धन्यवाद।